Suppose 4 upon 5. 4 is known as numerator and 5 is known as denominator. And this 4 upon 5, this number 4 upon 5 is known as a fraction. Okay, it is known as a fraction. And vulgar fraction means expression of rational number. These are natural numbers. Okay, as ratio. Ratio means 4 upon 5. This is the ratio. Okay, rather than decimal fractions are known as vulgar fractions. And subtractions are, first type is a proper fraction. Proper fraction. What is mean by proper fraction? And second type is improper. Improper. See, fraction. First type is proper fraction and second type is improper fraction. Okay. Now what is mean by proper fraction and improper fraction and decimal fraction? Okay. But since the numerator and denominator of fractions are integers, see these are the integers. 4, it is the integer, and denominator is नॉन झिरो इंटीजर. नॉन झिरो का मतलब नॉन झिरो म्हणजे काय, तर न्यूमरेटर काय पाहिजे, इंटीजर्स पाहिजे. इंटीजर्स कशाला म्हणायचं, 0 1 2 3 4 -1 -2 -3 या नंबरना काय म्हणतो आपण, इंटीजर्स असं म्हणतो. लक्षात आलं, हे इंटीजर्स. आणि नॉन झिरो नंबर म्हणजे झिरो नसलेला. आता 5 हा झिरो नसलेला नंबर आहे म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर काय पाहिजे, झिरो सोडून कोणता पण नंबर पाहिजे. बरोबर, नॉन झिरो नंबर्स त्याला काय म्हणतो आपण, non-zero integers. A fraction is a rational number. Opposite of all fractions are also rational number. याचा अपोजिट केलं, 4/5 चा अपोजिट काय येणार, -4/5. दॅट इज ऑल्सो अ रॅशनल नंबर. ओके. नाउ कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स. आता फ्रॅक्शनचं कंपॅरिझन कसं करायचं, कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स. कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स. तर कंपॅरिझन म्हणजे काय, तर तुलना करणे. आता मध्ये बोलू नको कोणी. कंपॅरिझन म्हणजे तुलना करणे. कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. व्हॉट इज मीन बाय कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. ओके. सपोज इफ फ्रॅक्शन विथ इक्वल डिनॉमिनेटर. सपोज आय टेक फ्रॅक्शन ॲज 1/7, देन 2/7, 3/7 अँड 5/7. मी कोणते फ्रॅक्शन घेतले, 1/7, 2/7, 3/7 अँड 5/7 असे फ्रॅक्शन घेतले. आता याचे डिनॉमिनेटर काय आहेत बघा, सेम आहेत. दॅट मीन्स फ्रॅक्शन विथ इक्वल डिनॉमिनेटर असतील, डिनॉमिनेटर सेम असतील, तर अ फ्रॅक्शन हॅव्हिंग ग्रेटर न्यूमरेटर इज ग्रेटेस्ट. म्हणजे याच्यामध्ये ज्याचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन काय असणार आहे, मोठा. म्हणजे आता इथे 1/7, 2/7, 3/7, 5/7 याच्यामध्ये मोठा कोणता आहे, 5/7. बरोबर. इन अ फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर. आता न्यूमरेटर इक्वल असतील बघा. फॉर एक्झाम्पल 1/2, 3 न्यूमरेटर इक्वल घेऊया, 1/4 सपोज, देन 1/8, 1/9, 1/6. आता जरा लक्ष द्या, या फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर, ऑल न्यूमरेटर्स आर इक्वल. सी 1/2, 1/4, 1/8, 1/9, 1/6. म्हणजे या सगळ्यांचे न्यूमरेटर जर बघितले आपण तर काय आहेत, इक्वल आहेत. न्यूमरेटर जर का इक्वल असतील तर लक्षात घ्या उलटं होतं. ज्याचा डिनॉमिनेटर बघा, ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटेस्ट असतो, अ फ्रॅक्शन हॅव्हिंग ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर इज द स्मॉलेस्ट. आता इथे बघा 2, 4, 8, 9, 6 याच्यामध्ये ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर आहे 9. बघा सगळ्यात ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर काय आहे, 9. म्हणजे 1/9 हा जो फ्रॅक्शन आहे हा काय असणार, स्मॉलेस्ट फ्रॅक्शन असणार सगळ्यामध्ये. हा सगळ्यामध्ये काय झाला, स्मॉलेस्ट. आता 1/9च्या नंतर याच्यापेक्षा मोठा येणार 1/8. बरोबर. त्याच्यापेक्षा मोठा येणार 1/6. त्याच्यापेक्षा मोठा कोणता येईल, 1/4. आणि त्याच्यापेक्षा मोठा काय येणार, 1/2. म्हणजे बघा ज्याचा डिनॉमिनेटर सगळ्यात काय असतो,
मोठा असतो, ग्रेटेस्ट असतो, तो सगळ्यात काय असतो, छोटा असतो. म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन आला समजा, विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन अमॉंग्स दिस. सपोज 1/2, 1/4, 1/8, 1/9, 1/6. तर तुमचा आन्सर येणार 1/9 इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन ऑफ ऑल दिस, बिकॉज 1/9, 9 इज द ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो सगळ्यात छोटा. पण केव्हा, जर न्यूमरेटर काय असतील, इक्वल असतील किंवा कॉमन असतील तर. इफ फाइंड द ग्रेटेस्ट आउट ऑफ, सपोज क्वेश्चन इज फाइंड ग्रेटेस्ट आउट ऑफ and fractions are given. Suppose 7/8, 5/6, then 11/12. Okay, these are the fractions, given fractions. आता हे फ्रॅक्शन दिलेले आहे, तर याच्यामध्ये कसं ओळखायचं बघा. इन फ्रॅक्शन्स विथ न्यूमरेटर स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर बाय 1, 2, 3. बघा, न्यूमरेटर स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर, न्यूमरेटर स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर बाय 1, 2, 3 डॉट 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 असं जर असेल तर काय करायचं, द फ्रॅक्शन विथ ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर इज ग्रेटेस्ट. बघा, तर काय असतं, द फ्रॅक्शन विथ greatest denominator is greatest. म्हणजे याचा अर्थ काय बघा. बघा आता इथे डिफरन्स बघा जरा. 8 - 7 किती डिफरन्स येतो इथे मी करून दाखवतो. 8 - 7 डिफरन्स इज 1. देन 6 - 5 ऑल्सो डिफरन्स इज 1. देन 12 - 11 डिफरन्स इज 1. म्हणजे इथे डिफरन्स 1चा येतोय. काही वेळा 2चा पण येईल, 3चा पण येईल, किती पण येऊ दे. जर का डिफरन्स सेम असेल, बघा डिफरन्स जर दोघांमधला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधला डिफरन्स काय असेल, सेम असेल, तर मी काय सांगितलेलं आहे, द फ्रॅक्शन विथ ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर. आता याच्यामध्ये डिनॉमिनेटर ग्रेटेस्ट कोणाचा आहे, तर हे बघा 11/12चा डिनॉमिनेटर काय आहे, ग्रेटेस्ट आहे. म्हणजे हा 12 डिनॉमिनेटर ग्रेटेस्ट आहे. हा सगळ्यात काय असणार आहे, ग्रेटेस्ट असणार. फ्रॅक्शन विथ ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर इज द ग्रेटेस्ट, म्हणजे सगळ्यात मोठा कोण असणार, 11/12 इज द ग्रेटेस्ट, म्हणजे सगळ्यात मोठा. बरोबर, 11/12 इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. लक्षात आलं. बघा परत सांगतो, जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 1चा, 2चा किंवा 3चा, 1, 2, 3चा डिफरन्स कितीचा पण असेल, सेम डिफरन्स पाहिजे, पण तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असेल, बिगर असेल, ग्रेटेस्ट असेल, तो फ्रॅक्शन काय असतो, ग्रेटेस्ट असतो. ओके, सपोज आता इथे नंबर निगेटिव्ह नंबर आले समजा इथे, तर बरोबर याच्या काय होईल, उलट होईल. निगेटिव्ह नंबर याचा काय होणार, बरोबर याच्या उलट होणार. लक्षात ठेवा, पॉझिटिव्हच्या अपोजिट होणार निगेटिव्ह. म्हणजे इथे आता हा जो ग्रेटेस्ट होता ना, तो काय होणार, स्मॉलेस्ट होणार जर निगेटिव्ह नंबर आले तर. म्हणजे निगेटिव्ह नंबरला काय करायचं, फक्त याच्या उलट करायचं, रिव्हर्स करायचं, बाकी सगळं सेम राहील. बरोबर. बघा असा क्वेश्चन आहे, 1/1 × 2 प्लस 1/2 × 3 प्लस 1/3 × 4 प्लस 1/4 × 5 प्लस डॉट 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 प्लस 1/31 × 32 असं आहे. जरा लक्ष द्या. क्वेश्चन काय बघा, 1/1 × 2 प्लस 1/2 × 3 प्लस 1/3 × 4 प्लस 1/4 × 5 प्लस डॉट 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 प्लस 1/31 × 32 असं जर दिलं असेल तर इथे बघा डिफरन्स बघा, 1 आणि 2 मध्ये 1चा, 1 2 2 3 3 4 4 5 एक एकने काय होत जात आहे, इन्क्रीज होत जात आहे. असं जर असेल तर याचं जे आन्सर असतं ते डायरेक्ट आपण लिहू शकतो. कसं लिहायचं डायरेक्ट, तर इथे बघा 31 आणि 32 आहेत की नाही, मग याचं आन्सर लिहून टाकायचं डायरेक्ट 31 / 32. इथे करून बघायची गरज नाही, डायरेक्ट लास्टचे जो नंबर असतात त्याच्यामधला फर्स्ट नंबर हा न्यूमरेटरमध्ये लिहायचा आणि सेकंड नंबर कशामध्ये लिहायचा, डिनॉमिनेटरमध्ये लिहायचा. आपलं आन्सर आलं. अशा प्रकारे एकदम सोपी ट्रिक आहे. कोणते पण नंबर येऊ देत, फक्त कंडिशन काय आहे,
नंबर जे आहेत ते कशा होत गेले पाहिजे, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये पाहिजे, डिक्रीजिंग नाही. म्हणजे काय बघूया, डेसिमल फ्रॅक्शन्स. आता डेसिमल म्हणजे काय, तर डिनॉमिनेटर जो असतो फ्रॅक्शनचा, बरोबर, अ फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज 10 और मल्टिपल ऑफ 10. बघा डिनॉमिनेटर 10 पाहिजे किंवा मल्टिपल ऑफ 10 पाहिजे, त्याला काय म्हणायचं, डेसिमल फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल 1/100, डिनॉमिनेटर इज 100 and therefore it is decimal. 1/1000, 1/10⁻3, this is also decimal. 10:3 म्हणजेच 10 multiplied by 10 multiplied by 10, that is 1000 and therefore it is a decimal fraction. Suppose 10:-3, 10:-3 means what, 1/10:3. हे खाली गेल्यावर प्लस होतात ना, म्हणजे हा पण काय झाला, 10:-3 इज ऑल्सो अ डेसिमल फ्रॅक्शन. हे सगळे काय झाले, डेसिमल फ्रॅक्शन. आता हे डेसिमल फ्रॅक्शन जर आपण समजा 10, 100, 1000 ने मल्टिप्लाय करत गेलो, 10 ने मल्टिप्लाय केलं, सपोज दिस इज अ डेसिमल 3.125, दिस इज अ नंबर 3.125 डेसिमल फ्रॅक्शन. दिस इज मल्टिप्लाय बाय सपोज 100. जर का आपण याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं, हा जो पॉईंट आहे तो किती, 2 डेसिमल म्हणजे 2 घरं कुठे जातो, पुढे जातो. म्हणजे काय येणार आन्सर, 312.5 इज युअर आन्सर. बघा 100 ने मल्टिप्लाय केलं तर 2 डेसिमल पॉईंट पुढे जायचं. 10 ने केलं सपोज 3.125 मल्टिप्लाय बाय 10 असेल, 10 ने केलं तर 1 डेसिमल पॉईंट पुढे जायचं, म्हणजे 31.25 येणार. सपोज आपण असं केलं 3.125 मल्टिप्लाय बाय 10⁻², असं जर दिलं तुम्हाला, बघा 10⁻², 10⁻² म्हणजे काय, तर डिवायडेड बाय 100, म्हणजे याचं आन्सर कसं येईल, 3.125 डिवायडेड बाय 100. 10⁻² म्हणजेच डिवायडेड बाय 100. आणि जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा काय करायचं, तर 2 डेसिमल पॉईंट लेफ्टला जायचं. बघा डिवाइड करणार तेव्हा कुठे जाणार, लेफ्टला. म्हणजे कसं येणार आहे, आपण मागे किती पण 0 घेऊन शकतो, 3125. आता आपला डेसिमल पॉईंट इथे आहे, इथून इथे 1 आणि इथून इथे 2, म्हणजे आन्सर काय येणार, 0.03125. बघा 2 डेसिमल पॉईंट आपण कुठे गेलो, लेफ्टला गेलो. का गेलो, कारण डिवाइड बाय काय होतं, 100 होतं, म्हणून आपण लेफ्टला गेलो. आणि मल्टिप्लाय असेल तर राईटला जायचं. बघा मी सांगतो, मल्टिप्लाय असेल तर कुठे जायचं, राईट. थोडक्यात लक्षात ठेवायचं, मल्टिप्लाय असेल तर राईट आणि डिवाइड असेल तर लेफ्ट. डिवाइड असेल तर कुठे जायचं, लेफ्टला. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या. दिस एक्झाम्पल, फ्रॅक्शन्स आर गिवन 7/2, 16/5, 19/6 and 22/7. These are the given fractions and we have to find out which one is the smallest, which one is the smallest fraction. आता तुम्ही म्हणाल इथे बघा, डिनॉमिनेटर्स आर अनइक्वल, 2, 5, 6, 7 they are unequal. Numerators are 7, 16, 19, 22, they are also unequal. In this case what we have to do, we have to convert it, okay, convert it into decimal fractions. 7/2, see 7 divided by 2, 2 3s are 6, 1, okay. Now 7/2 means 3 integer, see here 3 integer 1/2, 3 integer 1/2, that is 7/2. Then 16/5, see 5 3s are 15, is it right, 5 3s are 15, 1 remainder is 1 and upon 5 as it is 3 integer, 5 3s are 15 plus 1 16, 3 integer 1/5. Then 19/6, 6 3s are 18, 3 integer 1/6, 6 3s are 18 plus 1 19, okay. Now this is 7 3s are 21 plus 122/7. Now see here, आता इथे बघा 3 3 3 3 is constant, 3 are same, okay. Now remaining part is 1/2, 1/5, 1/6, 1/7.
नाव इन दिस केस न्यूमरेटर इज सेम. बघा न्यूमरेटर सेम आहेत का 1 1 1 1. आणि मी काय सांगितलं होतं, जर का न्यूमरेटर सेम असतील तर ज्याचा डिनॉमिनेटर काय असेल मोठा असतो, डिनॉमिनेटर मोठा असतो, तो काय असतो छोटा असतो. म्हणजे काय असणार, विच इज द स्मॉलेस्ट, डिनॉमिनेटर ग्रेटर इज 1/7. नाउ सी 1/7 मीन्स व्हॉट, 22/7 and therefore 22/7 is the smallest fraction. Why 22/7 is smallest? Because a fraction with greater denominator is the smallest provided numerators are equal. म्हणजे जर सगळे न्यूमरेटर इक्वल असतील तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असतो तो सगळ्यात काय असतो, स्मॉलेस्ट असतो. नक्की कळलं हे कसं आलं. नाउ फर्स्ट क्वेश्चन इज a is equals to b is equals to c is equals to then d, then find the greatest of the following fractions. That means a upon 5, b upon 7, c upon 3 and d upon 2. आता इथे बघा a म्हणजेच b आहे, b म्हणजेच c आणि c म्हणजेच d. म्हणजे वर सपोज a आहेत सगळीकडे, सपोज a upon 5, a upon 7, a upon 3, a upon 2 असं असेल. तर मी काय सांगितलं होतं, न्यूमरेटर सेम जर असतील तर ज्याचा डिनॉमिनेटर काय असतो मोठा असतो, ग्रेटेस्ट असतो, तो छोटा असतो. बरोबर. आणि डिनॉमिनेटर छोटा असतो म्हणजे स्मॉलेस्ट असतो, तो काय असतो ग्रेटेस्ट असतो. मग आता इथे बघा डिनॉमिनेटर 5 7 3 2 याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट कोणता आहे तर 2 आहे. आणि म्हणून d/2 इज द ग्रेटेस्ट ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. नाउ सेकंड क्वेश्चन इज 5/7 प्लस 3/7 multiply by 14/24 is equals to x. Then we have to find out the value of x. Is your question. 5/7 plus 3/7 multiply by 14/24. You know that Bodmas rule. Bodmas rule माहिती आहे तुम्हाला. पहिलं काय करायचं असतं, मल्टिप्लिकेशन. ओके. नाउ 3 1 जा 3, 3 8 जा 24, 3 8 जा 24. Then 2 4 जा 8, 2 7 जा 14, 2 4 जा 8, 2 7 जा 14. आता काय राहिलं बघा, इज इक्वल्स टू 5/7 प्लस 5/7 प्लस 1 into 7, that is 7 divided by 7 into 4, that is 28, 7/28. 5/7 प्लस 7/28 कसे आले बघा. 5/7 ॲज इट इज, 7 1 जा 7 आणि 7 4 जा 28. कळलं. त्यानंतर आता पुढे बघू, इथे 7 आहे, इथे आपल्याला 28 पाहिजे, तर 7ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे तर 4ने. जर का मी 7ला 4ने मल्टिप्लाय केलं तर या 5ला पण कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे 4ने. म्हणजे आता इथे कसं येईल 5 into 4 अपॉन 7 into 4 डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी. बरोबर. प्लस 7/28. आता इथे बघा 5 4 जा 20 प्लस 7/28. डिनॉमिनेटर इज इक्वल और सेम. दॅट मीन्स 20 प्लस 7 इज 27/28 is your answer. Last answer is 27/28. 1343.12578 is divided by 10⁻³ the decimal point. Now see, divided by 10⁻³ means it is, जर तो डिवाइड असेल 10⁻³ ने तर वर घेतला तर काय होतो, न्यूमरेटरला प्लस होतो ना, म्हणजे 10⁻³ काय होणार +3. आता 10⁻³ म्हणजे काय असणार 1000 ना. बरोबर का. 10⁻³ म्हणजे काय येतं 1000. म्हणजे हा नंबर जर 1000ने मल्टिप्लाय केला थोडक्यात तर डेसिमल पॉईंट काय होणार बघा. 1000ने मल्टिप्लाय म्हणजे किती झिरो आहेत 3 झिरो. मल्टिप्लाय केलं तर कुठे जातं मी सांगितलं होतं राईट साईडला. म्हणजे आन्सर काय येईल, इज शिफ्टेड 3 places टू द राईट फ्रॉम द ओरिजिनल पोझिशन. का कळलं बघा. -3ने डिवाइड करणं म्हणजेच +3ने काय करणं मल्टिप्लाय करणं. मल्टिप्लाय केलं तर बघा इथे आहे तो 1 2 आणि 3 म्हणजे 5च्या पुढे जाणार. म्हणजेच काय झाला तो, इज शिफ्टेड 3 places टू द राईट फ्रॉम द ओरिजिनल पोझिशन. समजलं हे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 8.75 इंटू 5.5 प्लस 5.5 इंटू 3.25. हा जरा बघू आपण. 6.75 इंटू 5.5 प्लस 5.5 इंटू 3.25. Now see in these two, 5.5 is the common. 5.5 is common. I write here 5.5. Now 5.5 कुठे गेला, बाहेर गेला ना ब्रॅकेटच्या, म्हणजे राहिलं काय बघा, 6.75 प्लस 3.25. बरोबर, 6.75 प्लस 3.25. 75 प्लस 25 किती होतं, 100, म्हणजे 1 झाला. 6 प्लस 9, 6 प्लस 3 9, 9 प्लस 1, या दोघांचे ॲडिशन किती होणार, 10, म्हणजे 5.5 मल्टिप्लाय बाय 10. आणि तुम्हाला माहीत आहे 10 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1 डेसिमल पॉईंट कुठे जायचं, राईट साईडला, म्हणजे ॲन्सर काय येणार, 55. बरोबर, ॲन्सर येणार 55. 55, दॅट इज सी ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज युअर ॲन्सर, 55. Which of the following fraction has value between the fractions 1/3 and 1/2? Between the fractions 1/3 and 1/2. आता इथे बघायचं बघा, 12 12 12. मग आता ह्याला आपण जर 12 मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं बघा, 1/3 आणि 1/2 ला, बघा मी करून टाक, कन्वर्ट इट इंटू डिनॉमिनेटर 12. तर 3 4 जा 12, मग 1 4 जा किती येणार 4, 2 6 जा 12, आणि 1 इंटू पण 6. असं का केलं बघा, कारण आपल्याला डिनॉमिनेटर काय करायचे, दोघांचे 12 करायचे. मग आता 1 4 जा 4 अपॉन 12, दिस इज 6 अपॉन 12. आता बघा 4 अपॉन 12, 6 अपॉन 12. याच्यामध्ये बघा जरा, 4 अपॉन 12, 6 अपॉन 12, याच्यामध्ये काय येणार मग, 5 अपॉन 12 येईल ना. बघा 4 नंतर काय येतो, 4 नंतर 5 अपॉन 12, देन 6 अपॉन 12, म्हणजे ॲन्सर काय येणार आपलं, इन बिटवीन these two is 5 upon 12. समजलं नक्की. आता परत एकदा सांगतो, 3 इंटीजर 1/10 इंटू 3 अपॉन 10 प्लस 1 इंटीजर 2/5 डिवायडेड बाय 20. नाउ सी अगेन, 3 इंटीजर 1/10 मीन्स 10 3 जा 30 प्लस 1, that is 31 upon 10. here 10 3 जा 30 प्लस 1 31 upon 10 multiply by these 3 upon 10 as it is, 3 upon 10 plus 5 1 जा 5 plus 2, that is 7 upon 5. okay, divided by 20. this is divided by 20 as it is. now BODMAS rule, first this multiplication, 31 3 जा 31 3 जा 3 1 जा 3, 3 3 जा 9, 93 upon 10 10 जा 100, 93 upon 100 plus 7 upon 5 divide by 20 means multiply by 1/20. divide means 1 upon that number, okay, multiply by 1/20. now this is comes to be equals to 93 upon 100 plus 7 1 जा 7, 25 जा 100. now see denominator is equal or same, that means 93 plus 7 upon 100, that is 100 upon 100, 100 cancel, and your answer is 1. answer is 1. समजलं नक्की. which of the following number is greater than 5/7 but smaller than 11 upon 14? see this is 14, 11 upon 14. असं जेव्हा असेल ना तेव्हा काय करायचं बघा, इथे ऑप्शनमध्ये बघा 7 आहे, 21 आहे, तर आपण काय करूया, पहिल्यांदा 11 upon 14 आहे ना, याला 7 मध्ये कन्वर्ट करून बघूया येतं का आन्सर. म्हणजे कसं करणार बघा जरा, 14 ला 7 मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर 14 ला कितीने डिवाइड केलं तर 7 येणार, तर 14 डिवायडेड बाय 2 7. मग आता 11 ला पण 2 ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. बरोबर, 14 upon 2 7 येतं, 11 upon 2 काय येईल ते. मग आता इथे बघा 5 upon 7 ॲज इट इज, 11 upon 2 इज 5.5, बरोबर, आणि 14 upon 2 इज 7. आता बघा मिडल नंबरचे त्यांनी दिले 6 upon 7, याच्यामध्ये येणार का नाही, 4 upon 7 नाही येणार, म्हणजे 7 येणार नाही. मग आता काय करूया, 14 घेण्यासाठी
बघा इथे मी लिहितो म्हणजे तुम्हाला कळलं. 5/7 5.5/7. आता 14 डिनॉमिनेटर पाहिजे तर याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने. याला पण 2 ने, याला पण 2 ने आणि याला पण 2 ने. म्हणजे आता बघा 5 2 जा 10/14. इथे 5.5 इंटू 2 म्हणजे किती येणार? 11/14. आता बघा 10/14 11/14. 14 नाही इथे 21 दिले आपल्याला. म्हणजे आपण इथे काय करावं लागेल? सॉरी 2च्या ठिकाणी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने. आन्सरमध्ये 14 नाही आहे 21 आहे. म्हणजे इथे आपण 3 ने मल्टिप्लाय करू. बघा 3 ने का केलं कळलं? आन्सरमध्ये काय दिलं आहे आपल्याला? 21 दिलं आहे. मग आता 5 3 जा किती येणार इथे? 15/7 3 जा 21. 5.5 3 जा किती येईल? 5 3 जा 15. 1 कॅरी. 5 3 जा 15 प्लस 1 16.5 डिवायडेड बाय 21. आता बघा जरा 15/21 16.5/21 याच्यामधला नंबर बघा काय येतोय. बघा जरा 15.5 अँड 16.5 याच्यामध्ये काय येतो बघा? 16/21 येतो बरोबर दोघांच्या मध्ये. 16/21 म्हणजे इथे काय येणार? 16/21. इथे 3 ने का केलं कळलं? का केलं 3 ने? कारण बघा आपल्याला आन्सरमध्ये 21 दिलं आहे 14 दिलं नाही आहे म्हणून. म्हणजे 15/21 16.5/21 याच्या मिडल काय येणार? 16/21 इज युअर आन्सर. 24 is added to 4/7 of 3/4 of number. The result is the same number. What is that number? If 24 is added to 4/7 of 3/4 of number, the result is the same number. What is that number? असं असेल तर काय करायचं? ऑप्शन घेऊन बघायचे. आता पहिला ऑप्शन घेऊया आपण 42. सपोज आय टेक फर्स्ट ऑप्शन ॲज 42. 42 into what is given? 4/7 into 3/4. 42 into 4/7 into 3/4. Now see here 4 gets cancelled. Then 7 1 जा 7 7 6 जा 42. Okay, now it is 6 3 जा how much it is? 18. Okay, 6 3 जा 18. And they are provided that if 24 is added, now 18 plus 24, if 24 is added, 18 plus 24, answer is 42. Is it 42? 42. That means that number itself. बघा त्यांनी काय सांगितलंय? या त्या नंबरच्या 4/7 आणि 3/4 मध्ये जर का आपण 24 ॲड केले तर सेम नंबर मिळतो. आता इथे मी काय केलं बघा 42चा 4/7 त्याचा 3/4 घेतला तेव्हा आन्सर किती आलं आपलं? 18 आलं. कसं आलं? 4 4 कट 7 1 जा 7 6 जा 18. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? 24 ॲड करायचे म्हणजे 18 प्लस 24 केलं तर आन्सर काय येत आहे? 42. आणि बघा हा 42 आणि हा 42 सेम आलं म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. सिअर ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज इफ 24 इज ॲडेड. कोणता ऑप्शन आहे बघा? ऑप्शन नंबर 1 42. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर. एवढं कळलं नक्की? मग आता हे लिहा कसं.